मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली आहे। एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले आणि त्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली असती। मात्र सुदैवाने अशी कुठलीही दुर्घटना घडलेली नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान मागे ढकललं जात होतं। AI2732 मुंबई ते कोइंबतूर लँडिंगच्या वेळी हा सगळा प्रकार घडला। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याला आणखी तपशील देतील। ज्योत्स्ना, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला आणि आत्ताच्या क्षणाला दोन्ही विमानांमधले प्रवासी सुखरूप आहेत ना? रिची, अगदी बरोबर आहे। सुदैवाने दोन्ही विमानातील प्रवासी जे आहेत ते आता सध्या सुखरूप आहे। मात्र ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस दोन्ही विमानं जे आहेत ते प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती आणि आता या दोन्ही विमानांच्या कंपन्यांना जे आहे ते आता DGCA अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। काही तांत्रिक अडचणी येत आहेत ज्योत्स्ना, तुमचा आवाज आमच्यापर्यंत ठीक पोहोचू शकत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करू। मात्र प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूयात, ही दृश्य दाखवूयात। मुंबईमध्ये हा सगळा प्रकार घडला। मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळलेली आहे। सुदैवाने याच्यात काही मोठं नुकसान झालं नाहीये। मात्र दोन विमानांचे जे पंख आहेत ते एकमेकांना धडकल्याची घटना घडलेली आहे। दोन्ही विमानांमधले प्रवासी सुखरूप असल्याचं समजतंय।